नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव राहुल जयतवाल। आज आपल्याला पाठ क्रमांक 1 आपण काही दिवस जो आहे आपल्या पाठ्यक्रमाला शिकवायला शाळेमध्ये मला यायला खंड पडलेला आहे आणि त्याचं कारण आहे की आपल्याला इलेक्शनचे कामं करावी लागत आहेत। वेगवेगळ्या शिक्षकांच्या तहसील कार्यालय या ठिकाणी ड्युट्या लागलेल्या आहेत, त्याच्यामधलाच एक मी आहे आणि म्हणून त्या शिकवण्यामध्ये जो खंड पडलेला आहे त्याची भरपाई म्हणून एक रेकॉर्डेड क्लास तुमच्यासाठी घेण्याचं ठरवलेलं आहे। शक्य होईल जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा मी तुमच्यासाठी असे रेकॉर्डेड व्हिडिओ तयार करणार आहे आणि पाठवणार आहे। तर सर्वप्रथम सर्व वर्ग 7च्या विद्यार्थ्यांना हा जो माझा तयार झालेला जो व्हिडिओ आहे, पाठाची सुरुवात आपण काही जेव्हा शाळा सुरू झाली तेव्हा आपण केलेली होती, पण आता पुढे जे आपल्याला पाठाला जे समोर घेऊन जायचं आहे काही मुद्दे या ठिकाणी मी लिहिलेले आहे। एडॉप्टेशन इन प्लांट्स हा आपला सर्व जो भाग आहे तो पाहून झालेला आहे। त्याच्यामध्ये एडॉप्टेशन इन एक्वेटिक प्लांट्स, ज्याच्यामध्ये आपण विविध उदाहरण पाहिलेले आहे। एक्वेटिक जे प्लांट्स आहेत ते कोणकोणते आहेत। एडॉप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स, जे डेझर्ट मध्ये असतात त्याला आपण कॅक्टस वगैरे आपण असं म्हणूया, या ठिकाणी कॅक्टस प्लांट जो आपण बघितलेला आहे। त्याच्यानंतर एसेसिया हा प्लांट सुद्धा बघितलेला आहे। एडॉप्टेशन इन स्नोवी रिजन्स म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारे जे वनस्पती आहेत ते कसे जगतात आणि त्यांची रचना कशी असते, त्यांचे उदाहरण आपण बघितलेले आहेत। एडॉप्टेशन इन फॉरेस्ट रिजन्स म्हणजे जे सदाहरित वन म्हणजे जास्त घनदाट जंगलामध्ये आढळणारे जे वनस्पती आहेत ते आपण बघितलेले आहेत। एडॉप्टेशन इन ग्रासलँड प्लांट्स म्हणजे गवताळ प्रदेशामध्ये आढळणारे म्हणजे त्याच्यामध्ये गवताचेच प्रकार भरपूर आपण बघितलेले आहेत। आणि एडॉप्टेशन इन इंजेक्शन ऑफ फूड इन प्लांट्स हे सर्व आपण पाठ क्रमांक 1 या भागामध्ये बघितलेला आहे। पाठ क्रमांक 1 चा काही भाग उर्वरित जो होता तो आपण आता पुढे पाहूया। त्याच्यानंतर आपल्याला जे पाहायचं आहे एडॉप्टेशन इन एनिमल्स हा जो भाग आहे हा आपला राहिलेला होता आणि आपण आज त्याला सुरुवात करतो आहे। ठीक आहे, तर सर्व जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी हा जो व्हिडिओ आहे तो आवर्जून आणि नीट ऐकावा। विविध उदाहरण आपण या ठिकाणी आपण घेणार आहोत। एडॉप्टेशन इन एनिमल्स मी दुसऱ्या बाजूला लिहितोय, एका बाजूला मी एडॉप्टेशन इन प्लांट्स लिहिलेला आहे आणि मी दुसऱ्या बाजूला लिहितोय एडॉप्टेशन इन एनिमल्स। आता जेव्हा मी वर्गामध्ये सुरुवात केलेली होती तेव्हा मी सांगितलेलं होतं की वनस्पतीचे वर्गीकरण आणि प्राण्यांचे वर्गीकरण हा एक महत्त्वाचे मुद्दा आहे जे मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला होता, मागच्या तासी केला। आपण पाहूया एडॉप्टेशन इन एनिमल्स। याच्यामध्ये आपण विविध गट बघितलेले होते। तुम्हाला माहिती असेल की एम्फिबिया बरोबर आहे, त्याच्यानंतर जो दुसरा गट होता तो पायसेस, असे अनेक गट आहेत। जसं तुम्हाला एवढं सांगायची गरज नाहीये, पण अशा अनेक गटामध्ये जे आहे प्राण्यांचे वर्गीकरण जे आहे ते केलेले आहे। आता प्राण्यांचे वर्गीकरण म्हणजे आपण जर खालच्या स्तरावर बघितलेलं आहे तर आपण असं म्हणू शकतो की प्राण्यांचे वर्गीकरण जे आहे ते पण याच पद्धतीने समजा जर केले आहे। कसं की जसं पाण्यामध्ये राहणारे प्राणी वेगळे, जमिनीवर राहणारे वेगळे, त्याच्यानंतर त्याला आपण काय म्हणतो एक्वेटिक एनिमल्स, टेरेस्ट्रियल एनिमल्स, जे पाणी आणि जमीन दोन्हीवर राहतात त्यांना आपण एम्फिबियस एनिमल्स असं सुद्धा म्हणतो। तर असे अनेक ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे। तर भरपूर सारे जे प्राणी आहेत ते आपल्याला पाहायला मिळतील। त्याच्यानंतर जो तिसरा गट आहे, जो प्राण्यांचा जो तिसरा गट आहे, आपण ज्याला मांस खाणारे, मांस न खाणारे, त्याच्यानंतर दुसऱ्या प्राण्यांना मारून जगणारे, कीटक वर्गातील वनस्पती ज्याला पोरिफेरा, जो ऑर्थोपोडा असं आपण म्हणतो, पोरिफेरा सॉरी माझं चुकलं, ऑर्थोपोडा संघातील जे प्राणी आहेत ते त्यांची संख्या किती आहे, तर सर्वात मोठा संघ आहे हा प्राण्यांचा। असे अनेक प्राण्यांचं वर्गीकरण या ठिकाणी केलेलं आहे। पण आपल्याला नेमकं पाहायचं एडॉप्टेशन म्हणजे हे आपल्या पृथ्वीवर जगत असताना कशा कशा पद्धतीने स्वतःला अनुकूल आपल्याला करून घेतात, कशा पद्धतीने जगतात ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। चला पुढे चला। तर एडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड एनिमल्स म्हणजे
जे गवताळ भागामध्ये राहतात, तर गवताळ भागामध्ये मैदानी प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी कोणते आहेत? तर मैदानी प्रदेशामध्ये आढळणारे जे प्राणी शिकार करतात, हंटिंग जे आहे एनिमल्स, ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जसं उदाहरणामध्ये लॉयन आहे, चीता आहे, त्याच्यानंतर टायगर आहे. हे प्राणी इतर प्राण्यांना मारून खातात, तर त्यांना तेच प्राणी ग्रासलँड मध्ये आढळतात. आणि जे प्राणी गवत म्हणजे तृणभक्षक आहेत, जे गवतावर जगून म्हणजे गवत खाऊन जगतात, ते दोन प्राणी या ठिकाणी आढळतील. तर तुम्हाला बघा पुस्तकामध्ये विविध चित्र सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी चित्र दाखवणे शक्य नाही आहे आपल्याला, पण आपण हे चित्र तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एडॉप्टेशन इन डेझर्ट एनिमल्स, तर ते पण आपल्याला पाहावं लागेल. एडॉप्टेशन इन डेझर्ट एनिमल्स हे झालं ग्रासलँड एनिमल्स. त्याच्यामध्ये आपण हे मिटवतो आहे, ह्याची गरज नाही आहे आपल्याला, याचा वर्ग आपण क्लासिफिकेशन नंतर शिकूया. तर एडॉप्टेशन इन ग्रासलँड एनिमल्स. तर जसं उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी लॉयन घेतलं, त्याच्यानंतर डियर घेतलं, त्याच्यानंतर टायगर घेतलं. तर यांची प्रत्येकाची एक विशेषता वेगळी आहे. म्हणजे कॅट वर्गातील जे प्राणी आहेत ते सर्व मांस खाऊन जगणारे प्राणी आहेत. आणि काही जे प्राणी, एलिफंट, आपला जिराफ, हा जो प्राणी आहे हा प्राणी गवत खाऊन जगणारा प्राणी आहे. तर असे जे प्राणी आहे, या प्राण्यांची शिकार करतात, ते ग्रासलँड मध्ये आढळतात, म्हणजे गवताळ भागामध्ये. आता डेझर्ट, दुसरा जो मुद्दा आहे डेझर्ट. डेझर्ट म्हणजे वाळवंटामध्ये, वाळवंटात राहणारे प्राणी, आपण असं म्हणू शकतो याला, राहणारे प्राणी. आता याच्यामध्ये सर्वात पहिले कोण राहिलं? तर वाळवंटात कोण राहू शकतो? वाळवंटात तोच राहू शकतो जो उष्णता सहन करतो. म्हणजे उदाहरणामध्ये फॉर एक्झाम्पल कॅमल. ठीक आहे. हा जो प्राणी आहे, हा प्राणी काय करू शकतो? वाळवंटामध्ये राहू शकतो. अजून काही स्नेक्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे, रॅटल स्नेक्स वगैरे. त्याच्यानंतर स्पायडर्स, लिझार्ड्स, असे अनेक जे प्राणी आहेत जे कशामध्ये राहू शकतात? वाळवंटामध्ये राहू शकतात. कारण की वाळवंटामध्ये पर्जन्यमान कमी असतो, तापमान जास्त असतो, रात्रीच्या वेळेला तापमान खूप खाली गेलेला असतो. तर अशा परिस्थितीमध्ये जगण्याचं कौशल्य, स्वतःला त्या परिस्थितीमध्ये अनुकूल करून घेण्याचं जे कौशल्य आहे ते या प्राण्यांमध्ये आहे. ग्रासलँड मध्ये हत्ती पण येईल, म्हणजे ज्याला आपण एलिफंट म्हणू. पण डेझर्ट मध्ये आता तिसरा जो प्रकार आहे, तिसरा प्रकार आपण पाहूया. एडॉप्टेशन इन एनिमल्स स्नोवी रिजन्स. आता ज्या पद्धतीने इथे होतं स्नोवी रिजन्स, हे प्लांट साठी दिलेलं होतं, तर आपण इथे पाहू एनिमल्स. एडॉप्टेशन इन एनिमल्स इन स्नोवी रिजन. म्हणजे बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी, आपण यांना असं म्हणू. तर याच्यामध्ये एक फॉर एक्झाम्पल काय आहे? बर्फाळ प्रदेशामध्ये कोण राहू शकतो, कोण त्या परिस्थितीशी स्वतःला अनुकूल करून घेऊ शकतो? तर जे प्राणी ज्याला आपण कॅरिबू म्हणतो, कॅरिबू, रेनडियर, पोलर बियर, ज्याला आपण पोलर बियर, चला पोलर बियर. त्यानंतर सिल्वर फॉक्स, असे जे प्राणी आहेत, जे प्राणी बर्फाळ प्रदेशामध्ये याक आढळतो. आणि ज्याला काही प्रकारचे कुत्रे, ज्याला आपण जो माउंटेन डॉग्स असं सुद्धा म्हणतो, असे प्राणी स्वतःला जे आहेत या भागामध्ये जगवण्यासाठी किंवा अनेक त्यांच्या ज्या पिढ्या आहेत त्या ठिकाणी गेलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी त्या वातावरणामध्ये स्वतःला ऍडजस्ट करून घेतलेला आहे. पुढचा मुद्दा जो आहे ते तुम्हाला समजलं असेल, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे. एडॉप्टेशन इन एरियल एनिमल्स, चौथा जो भाग आहे.
एनिमल्स. एडॉप्टेशन इन एरियल एनिमल्स म्हणजे काय की जे प्राणी आपला त्यांची जी बॉडी आहे हवेमध्ये उडण्यासाठी तयार झालेली आहे. जसं आपण सर्वात पहिला जो एक्झाम्पल कोणत्याही प्रकारचा बर्ड, तर बर्ड मध्ये विविध प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे की सर्वात उंच उडणारा पक्षी कोणता, ईगल आहे, तर ते तुम्हाला माहिती आहे. तर हे एरियल म्हणजे हवेत उडणारे प्राणी यांची विशेषता काय बरं, हे हवेत का बरं उडू शकतात, कारण यांची जी बोन असतात ती बोन हॉलो असतात. हॉलो म्हणजे काय की ते पूर्णपणे पोकळ असतात म्हणून त्यांना हवेत उडता येतो. दुसरी गोष्ट, समजा जर एखादी पक्षी बघितलं तुम्ही तर त्याची बॉडी अशी स्पिंडल शेप सारखी असते, त्याला आपण स्पिंडल शेप असं म्हणून. स्पिंडल शेप यासारखी त्यांची बॉडी असते आणि त्यांना पंख असतात. पंखामुळे आणि हॉलो त्यांच्या बोन असल्यामुळे ते हवेमध्ये उडू शकतात. तर ते प्राणी हवेमध्ये पक्षी उडू शकत नाही. काही त्याच्यामध्ये काही जे आहे अपवाद आहेत. त्या अपवादमध्ये काय, ऑस्ट्रिच हा जो पक्षी आहे हे आपण उडू शकते असं म्हणू शकत नाही. जे असे काही पक्षी वर्ग आहेत जे हवेमध्ये उडू शकत नाही, त्याचे कारण आहे की त्यांचे बोन हॉलो नसतात म्हणून ते उडू शकत नाही. अशा पद्धतीचं व्हॉट इज द मेन डिफरंट व्हेकल्स ऑन द रोड अँड एरोप्लेन्स. जसं आता उदाहरणामध्ये एरोप्लेनचं उदाहरण घेतलं आणि ट्रकचं उदाहरण घेतलं. ट्रक काय करतो, जमिनीवर चालतो, एरोप्लेन हवेत उडतो. तर दोघांच्या तुम्ही आकार बघितला, त्यांची रचना बघितली, त्यांचं स्ट्रक्चर बघितलं, या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येईल की जे एरियल एनिमल्स आहेत ते एरियल एनिमल्सचा जो स्ट्रक्चर आहे तो त्या पद्धतीचा बनलेला असतो. त्याच्यानंतर द स्पिंडल शेप बॉडी ऑफ बर्ड्स आर मिनिमाइज द रेजिस्टन्स ऑफ एअर व्हाईल फ्लाइंग विथ हॉलो बोन्स. बघा तेच दिलेलं आहे या ठिकाणी. बॉडी कव्हरिंग विथ फिदर्स म्हणजे त्यांना पंख असतात. मॉडिफिकेशन फॉर द फोर लेग्स अँड विंग्स. आता यांचे जे पाय असतात तुम्हाला माहिती आहे की पाय कसे असतात. आता एखादी घार असेल, घार ही वरून येते आणि एकदम कोणत्याही प्राण्याला उचलून घेऊन जाते. तर तिचे नख तिचे जी पूर्ण बनावट असते त्या पंजांची, ती पंजांची बनावट त्या पद्धतीची असते की जे सरळ आल्याच्या नंतर ते त्यांचं जे नख आहेत किंवा त्यांचा जो पंजा आहे त्या पंजामध्ये घेऊन आपल्या त्याचा जो भक्ष्य आहे त्याला घेऊन ते उडू शकतात. तर या पद्धतीने म्हणजे फोर लेग्स, विंग्स, देअर बॉडी इन light in weight and adopt for the flight. The body insects are also light in weight, tapirs, both rules, and they can fly with two pairs wings, also walk in the 6 legs. Bats can fly with the help of patagium, the thin fold of the between their forelegs and hind legs. बॅट म्हणजे काय, वटवाघूळ. वटवाघूळ पण का बरं उडू शकतो तर त्याचे विशेषता या ठिकाणी दिलेली आहे. त्याला समोरचे जे त्याचे जे हात, ज्याला आपण हातच म्हणू, ज्याच्याने तो लटकतो, मागे 2 पाय दिलेले असतात ज्याच्याने तो उडू शकतो, उडण्याची क्षमता त्याच्यामध्ये येते. तर आपण पुन्हा एकदा हा जो मुद्दा आहे एडॉप्टेशन इन एनिमल्स, हे ग्रासलँड एनिमल्स जे आपण या ठिकाणी बघितलेले आहे. तर काय आहे तर जे गवताळ प्रदेशामध्ये आढळणारे जे प्राणी आहेत ते ग्रासलँड एनिमल्स आपण म्हणू शकतो. डेझर्ट म्हणजे वाळवंटात राहणारे. आणि प्रत्येकाला काय दिलेलं आहे त्या परिस्थितीमध्ये जगण्याचं कौशल्य त्यांनी प्राप्त केलेलं आहे म्हणून याला अनुकूलन असं म्हणतात. अनुकूलन हा शब्द एडॉप्टेशन साठी वापरतात. अनुकूलन करतात म्हणजे दिलेल्या परिस्थितीमध्ये ते आपला अनुकूल परिस्थितीमध्ये नसली तरी ते त्या ठिकाणी आपल्या शरीराला त्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकत असतात. मी तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये सांगितलेलं होतं की ह्या प्राण्यांमध्ये काही वर्ग आहेत, त्याच्यामध्ये शीत रक्त असणारे प्राणी, त्याच्यानंतर मांस खाणारे प्राणी, मांस न खाणारे प्राणी, पाळीव प्राणी, जंगलात राहणारे प्राणी, त्याच्यानंतर पाण्यात राहणारे प्राणी, जमिनीवर राहणारे प्राणी, दोन्ही ठिकाणी राहणारे प्राणी, श्वास कुठून घेतात. समजा जर आपण तुमच्या चित्रामध्ये दिलेलं आहे की एक फिश दिलेली आहे. आता ही फिश जी आहे ती फिशला श्वास घेण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अवयव दिलेले आहेत, ऑर्गन्स दिलेले आहेत. त्याला आपण गिल्स असं म्हणतो. हे तुम्हाला मागच्या तासिकेमध्ये पण सांगितलेलं होतं. यांची पण बॉडी जी आहे ती स्पिंडल शेप याप्रमाणे असते.
आता एडॉप्टेशन इन रेप्टाईल, आता याच वर्गातला एक रेप्टालिया, आपण तुम्हाला मागच्या तासिकेत सांगितलेलं होतं, कदाचित ते तुम्ही लिहिलं पण असेल. रेप्टालिया म्हणजे त्याच्यानंतरचा जो संघ आहे तो रेप्टालिया आहे. रेप्टालिया म्हणजे सरपटणारे प्राणी. शक्यतो आपण सरपटणारे प्राणी म्हटलं की सर्वात पहिले आपल्या लक्षात जे येते ते तुम्हाला मागच्या तासिकेत सांगितलेलं होतं की सरपटणारा प्राणी म्हटलं की आपल्याला पहिले सापाचं म्हणजे आपल्या लक्षात काय येते की साप आहे बा, आणि साप जो आहे तोच फक्त सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो. तर असं नसते, फक्त हा सापच आहे किंवा सापच ह्या सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये येतो असं नाही. तर भरपूर सारे उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे की जे सॅलेमेंडर्स आहेत, त्याच्यानंतर लिझार्ड्स आहेत, त्याच्यानंतर एलिगेटर्स आहेत, त्याच्यानंतर जो आहे क्रोकोडाईल आहे, त्याच्यानंतर स्नेक आहे. असे अनेक असंख्य उदाहरण जे मी आहे ते तुम्हाला सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये सांगितलेलं होतं. आता सरपटणारे प्राणी म्हणजेच रेप्टालिया. तर रेप्टालिया जे आहेत त्याच्यामध्ये ते शीतरक्तीय प्राणी असतात. आलं लक्षात? ते उष्णरक्तीय नसतात, ते शीतरक्तीय असतात. आणि वातावरणानुसार काही प्राणी आपल्या शरीराच्या तापमानामध्ये बदल करतात, काही प्राणी आपल्या शरीरानुसार आपल्या तापमानामध्ये म्हणजे बाहेरच्या तापमानानुसार आपल्या शरीरात बदल होऊ देत नाही. तर उष्णरक्तीय प्राणी म्हणजे हॉट ब्लडेड एनिमल्स आणि कोल्ड ब्लडेड एनिमल्स, हे सुद्धा संकल्पना मी तुम्हाला मागच्या जे आहे तासिकेमध्ये सांगितलेली आहे. आणि या भागामध्ये रेप्टालियस मध्ये जो आहे कासव आहे, त्याच्यानंतर लिझार्ड आहे, हे सुद्धा चित्रामध्ये तुम्हाला याच्यामध्ये दिलेलं आहे. कदाचित तुम्हाला काही उदाहरण लक्षात आलेली असतील. तर याच्यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. Animals like house lizard, garden lizard, crocodile use their muzzles for creeping. Similarly, they show adaptation in skin soles of feet. आता काहीवर खवले असतात, काहीवर खवले नसतात, काहीची स्किन जाड असते, काहीचं कलर बदलण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते, जसं आपण त्याला आपण सॅलेमेंडर म्हणतो. असे अनेक उदाहरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यांना स्पेशल ऑर्गन्स दिलेले असतात, म्हणजे ज्या पद्धतीने मगरीला दोन्ही हात असतात, पालीला दोन्ही समोर हात आणि पाय असतात, तर त्यांचे जे लिम्स आहेत ते त्या पद्धतीने डेव्हलप झालेले असतात की जेणेकरून त्यांना जमिनीवर सरपटता येईल. सरपटणेच म्हणजे ज्याला आपण रेप्टाइल्स म्हणतो, ज्याला क्रीपिंग हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. क्रीपिंग करणे म्हणजे सरपटणे, या ठिकाणी हा शब्द आलेला आहे. क्रीप करणे म्हणजे दोन्ही पायाने चालणे. चला, एडॉप्टेशन इन फूड इन एनिमल्स. चला, असे भरपूर उदाहरण दिले. या ठिकाणी आपल्याला चॅप्टर हा जो आहे तो संपवायचा आहे. आणि या चॅप्टरचे प्रश्न उत्तर पण तुम्हाला थोडक्यामध्ये जे आहे जेवढं कळलं तेवढं लिहून घ्यायचे आहे. काही गोष्टीसाठी मोठ्यांची मदत घ्यायची आहे. चला, एडॉप्टेशन फॉर फूड इन एनिमल्स. वी कॅन कॅटेगराइज एनिमल्स बाय हर्बिओरस अँड कार्निवोरस. सो हर्बिओरस म्हणजेच काय की जे प्राणी वनस्पतीवर जगतात, वनस्पतीवर आधारित ते जगतात, वनस्पतींना खाऊन ते जगतात. आणि काही प्राणी जे असतात ते इतर आपल्या अन्नासाठी इतर प्राण्यांवर डिपेंड असतात, त्याला आपण कार्निवोरस म्हणतो. बघा, जे कार्निवोरस असतात त्यांना कॅनाइन्स दिलेले असतात, मोठे मोठे दात असतात, त्यांचे डोळे समोर असतात. जे शिकारी प्राणी असतात त्यांचे डोळे समोर म्हणजे समोर असतात. म्हणजे नेमकं काय की समोर असतात म्हणजे जसं ज्यांचा जो फोरेड असतो, फोरेडच्या बिलकुल समोरासमोर, म्हणजे जसं उदाहरणात सांगायचं झालं तर समजा लेपर्ड आहे, त्याच्यानंतर जॅग्युआर आहे, त्याच्यानंतर लॉयन आहे, टायगर आहे, फॉक्स आहे, असे अनेक उदाहरण बघा. आणि या प्राण्यांच्या डोळ्यांचं ऑब्झर्वेशन करा. तुम्हाला काय लक्षात येईल की तुम्हाला असं लक्षात येईल की त्यांचे डोळे बिलकुल समोरासमोर दिलेले आहेत. पण याच उलट जे प्राणी काय खातात, जे गवतावर किंवा प्लांट्सवर डिपेंड्स असतात, बघा त्यांचे डोळे हे असं आपल्याला लक्षात येते की जो फोरहेड असतो त्याच्या बाजूला ते ज्यांचे डोळे जे आहेत ते बाजूला दिलेले असतात. म्हणजे त्यांचं व्हिजन त्या येणाऱ्या प्राण्यांकडे असलं पाहिजे. तर ही एक निसर्गात रचना आहे. हरिणाला पळण्यासाठी पाय दिलेले आहेत, लॉयनला मांस चिरफाड करण्यासाठी मोठे दात दिलेले आहे, हत्तीला कोणत्याही रस्त्यामध्ये अडथळा होऊ नये म्हणून मोठं ताकद दिलेली आहे, सोंड दिलेली आहे, त्यांच्या अंगावर केस दिलेले आहेत कारण की त्यांचं ऊन पाऊस आणि इतर सीझन पासून त्यांचं संरक्षण व्हावं. असं असंख्य स्पेशालिटीज त्यांना दिलेल्या आहेत. जर त्या जसं माणसासारखे हात त्यांना दिलेले नाही, पण त्यांना 4 पाय दिलेले आहेत. 4 पाय कशासाठी तर शिकार करण्यासाठी. असे
अनेक उदाहरण तुम्हाला शेपूट कशाला दिलेली असते. माणसाला समजा जर हात दिलेले आहेत तर माणूस हाताने विविध कामं करू शकतो, पण प्राण्यांना शेपूट का दिलेली? समजा जर त्यांना एखादा त्यांच्या अंगावर माश्या बसल्या तर ते उडवण्यासाठी शेपूट त्यांना दिलेली असते, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्यांना ती शेपूट दिलेली असते, डासांपासून, माशांपासून. तर असे अनेक आपण उदाहरण पाहू शकतो की जे अडॉप्टेशन मध्ये येत असतात. त्यांना त्यांच्या गरजेप्रमाणे जे आहे त्या स्पेशालिटीज दिलेल्या असतात. त्यालाच आपण अनुकूलन म्हणतो. म्हणजे विपरीत परिस्थितीमध्ये जगण्याची क्षमता त्यांना दिलेली असते, असं त्यालाच आपण अडॉप्टेशन असं आपण म्हणतो. अनुकूलन करतात. याच्यामध्ये तुम्हाला काही सल्ला दिलेला आहे. वॉच द प्रोग्राम ऑफ चॅनल्स लाईक नॅशनल जिओग्राफी अँड वाईल्ड डिस्कवरी टू लर्न अबाउट द feeding habits of the animals like frogs, snakes, birds, mosquito and butterflies. एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला पुस्तकामध्ये बघा. एडॉप्टेशन दिलेलं आहे, एनिमल्स दिलेले आहे आणि यूज ऑफ एडॉप्टेशन दिलेलं आहे. तर या पद्धतीने शार्क टीथ कोणाचे असतात त्याचे नाव पुढे लिहा. टू टिअर द फ्लेश म्हणजे मांस ओढून किंवा तोडून किंवा तोडून खाण्यासाठी. लॉंग अँड पॉइंटेड बीक. आता चोच कोणाला दिलेली आहे, कशासाठी दिलेली आहे, कोणत्या पक्ष्यांना दिलेली आहे आणि तिचा यूज काय आहे हे तुम्हाला ह्या चार्ट मध्ये बघा दिसतो आहे. या चार्ट मध्ये तुम्हाला ही माहिती भरायची आहे. एडॉप्टेशन फॉर द ब्लेंडिंग विथ द सराउंडिंग. वी कॅन नॉट इझिली स्पॉट कलरफुल बटरफ्लाईज. आपल्याला सहजपणे एकदम सहजासहजी जे रंगीत फुलपाखरू आपल्याला दिसत नाही. लिझार्ड अँड ग्रासलँड. लिझार्ड म्हणजे ज्या पाली आपल्याला दिसत नाही, ग्रास हॉपर, दे गेट केमिओफ्लॅग ॲडमिस्ट ग्रासेस. आणि ते त्याच ठिकाणी म्हणजे दळलेले असतात किंवा अशा ठिकाणी असतात की जिथे ते त्या वातावरणानुसार स्वतःला बदलून घेतलेलं असतं त्यांनी. जसं उदाहरणामध्ये एखादा सरडा बघा. एखादा सरडा समजा जर पूर्ण पानांवर असेल झाडांच्या तर तो त्याच रंगाचा हिरव्या रंगाचाच आपल्याला दिसेल. समजा एखादा सरडा एखाद्या वाळूवर पडलेला किंवा गेलेला दिसेल तर तो त्या वाळूच्याच रंगाचा दिसेल. तर ही त्यांना दिलेली काय एक विशेषता आहे. असेच प्लांट्स लाईक स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, दॅट इज बिकॉज ऑफ देअर कलर बेंड विथ दोज ऑफ द सराउंडिंग. तर त्यांना सराउंडिंग मध्ये लपण्यासाठी या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मिळायला पाहिजे आणि त्यांचं संरक्षण त्या ठिकाणी प्राण्यांपासून, इतर प्राण्यांपासून व्हायला पाहिजे. तर प्रत्येकाला ही स्पेशालिटी दिलेली आहे. चेंज दॅट टेक्स प्लेस इन व्हेरियस ऑर्गन्स ऑफ द लाईफ प्रोसेस ऑफ ऑर्गॅनिझम दॅट्स इनेबल्ड टू द लाईफ फीड फॉर रिप्रोड्यूस अँड प्रिप्यूट themselves and product themselves from their enemies and specific surroundings. So depend upon their habit and its geographical condition are called adaptation. म्हणजे ते कोणत्या परिस्थितीमध्ये राहतात, कोणत्या ठिकाणावर राहतात. आणि भारतामध्ये आपण बघितलं तर आपल्याला काळ्या रंगाचं अस्वल आपल्याला सहज पाहायला मिळते. पण समजा जर तुम्ही भारतातल्याच समजा जर थंड प्रदेशामध्ये समजा जर गेले किंवा अमेरिकेसारख्या काही भागामध्ये गेले किंवा मग अंटार्क्टिका सारख्या काही भागामध्ये गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला परिस्थिती बदललेली दिसते की आपल्याला पोलर बियर पाहायला मिळते. तर त्याचा आकार आणि तो मोठा असतो. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला या पाठामध्ये शिकायला मिळाल्या आणि याच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर जी गोष्ट आहे ती आपण या ठिकाणी जी आहे ती चर्चा केलेली आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा जो भाग आहे तो आपण पाहूया. त्याच्यानंतरचा मुद्दा दिलेला आहे. एक ग्रेट सायंटिस्ट आहे ज्यांचं नाव आहे चार्ल्स डार्विन. थेरी ऑफ इव्हॉल्युशन. उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी म्हटला. समजा जर असा प्रश्न आला तर सरळ नाव सांगायचं, सरळ नाव घ्यायचं की चार्ल्स डार्विन नावाचे जे शास्त्रज्ञ होते त्यांनी उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. हे जैविक शास्त्रज्ञ होते आणि सायंटिस्ट numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely survive which can best adapt themselves to changing the environment. This is called the theory of survival of the fittest. जो प्राणी स्वतःला कोणत्याही परिस्थितीमध्ये किंवा आलेल्या परिस्थितीमध्ये स्वतःला टिकवून ठेवू शकेल तर म्हणजेच यालाच सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणजे जगण्यासाठी केलेली धडपड किंवा जगण्यासाठी केलेली तळमळ असणारे प्राणीच जगू शकतात. हाच डार्विनचा सिद्धांत आहे आणि
त्याप्रमाणे आता उत्क्रांतीचा सिद्धांत म्हटलं की काही फक्त वर्षामध्ये किंवा 2, 4, 5 वर्षामध्ये एखाद्या प्राण्याच्या शरीर रचनेमध्ये बदल होत नाही, तर या बदलासाठी हजारो वर्ष लागतात. तुम्ही डायनासोरच्या बाबतीमध्ये ऐकलेलं असेल. समजा जर ते आकाराने मोठे नसले असते तर कदाचित ते जिवंत असले असते, काही छोट्या आकाराने. जे प्राणी आकाराने छोटे होते ते त्यावेळेला झालेल्या पृथ्वीवरचा जो काही पृथ्वीवर जे काही म्हणजे हे झालेलं होतं, म्हणजे पृथ्वी नष्ट होण्याच्या मार्गावर ज्या वेळेला होती, किंवा जे काही ग्रहांचा जो ग्रह जे काही आढळलेले होते पृथ्वीवर, तर त्यावेळेला समजा जर अशी परिस्थिती नसली असती तर कदाचित डायनासोर जिवंत असले असते. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या वर्गामध्ये मानवाच्या उत्क्रांतीचा जे आहे तो पूर्ण भाग बघितलेला आहे, माणसाची गोष्ट याच्यामध्ये. तर माणूस काय करायचा, पूर्वी त्याला पाठीचा कणा जो आहे त्याचा वाकलेला होता, तो वाकून चालायचा. माणसाला शेपूट होती. त्याच्यानंतर माणसाच्या अंगावर केस होते. मग तुम्ही बघितलेलं आहे, ती गोष्ट पण ऐकलेली आहे की माणूस हा पूर्वी शिकार करून खायचा, कच्चा मांस खायचा. मग तो त्याला अग्नीचा शोध लागला. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला पुढे पण शिकायला मिळतील. आणि त्याच्यानंतर मानवाच्या शरीर रचनेमध्ये हळूहळू बदल होत गेला आणि आज मानव जो आहे तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीचा दिसतो. जो आदिमानव वेगळा, आजचा आधुनिक जो मानव आहे तो वेगळा. अशाच पद्धतीचे प्राण्यांमध्ये विविध प्रकारचा जो आहे विविध प्रकारचे जे चेंजेस आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आता नॅचरल सिलेक्शन पण या ठिकाणी दिलेलं आहे की if an organism have born with new beneficial characteristics and able to survive to change the preserve in the next generation, this Darwin's second principle and it is called the natural selection. समजा जर एखाद्या प्राण्यामध्ये बदल होत असतील आणि काही ऑर्गन्स कमी किंवा काही ऑर्गन्स जास्त असतील आणि मग त्याच्यामध्ये त्याला पुढच्या परिस्थितीसाठी किंवा पुढच्या जनरेशनमध्ये ते बदल समजा जर दिसत असतील तर त्याला आपण नॅचरल सिलेक्शन म्हणतो. हा डार्विनचा दुसरा सिद्धांत या ठिकाणी सांगितलेला आहे. पहिला सिद्धांत कोणता आहे, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे ज्या प्राण्याला अनुकूल परिस्थितीमध्ये किंवा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जगण्याचे समजा जर कौशल्य असेल, किंवा कौशल्य म्हणण्यापेक्षा त्यांच्या शरीरामध्ये तशा पद्धतीचं समजा जर बळ असेल किंवा आलेल्या परिस्थितीमध्ये त्यांना राहण्याची कला प्राप्त झाली असेल तर ते प्राणी जगू शकतात. ते सर्व्हायव्हल जगण्यासाठी केलेली धडपड आपण असं त्याला म्हणू शकतो. क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स याच्यामध्ये बघा, मी जे तुम्हाला चार्ट जो सांगितलेला होता तो पुन्हा एकदा सांगतो आहे. इथे दिलेला आहे किंगडम जे आहे, त्याच्यानंतर फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीन्स, स्पेसीज, आणि त्याच्यानंतर काही उदाहरणं या ठिकाणी दिलेली आहेत. जसं मँगो आहे, तर मँगोचा जो क्लास आहे तो क्लास कशामध्ये, प्लांटी. त्याच्यानंतर एनिमलिया, ह्युमन जो आहे तो एनिमलियामध्ये येईल. त्याच्यानंतर ऑर्डर त्याचा जो आहे तो काय येईल, ऑर्डर जो आहे तो स्पॅनिडल्स येईल आणि प्रायमेट्स येईल. त्याच्यानंतर जीन्स आहे, त्याच्या म्हणजे त्याला सायंटिफिक नाव आपण ज्याला आपण म्हणू शकतो मॅन्जिफेरा. त्याच्यानंतर स्पेशीज जी आहे ती इंडिका येईल आंब्याची, आणि माणसाची जी येईल होमोसेपियन्स. असं काही उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेले आहेत, ते तुम्ही चांगल्या पद्धतीने वाचून घ्या एकदा. काही ज्या या चॅप्टर मधला काही भाग उरलेला नाही, बायोनॉमिकल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस हे या ठिकाणी दिलेला आहे. हा जो भाग आहे हा भाग जेव्हाही शक्य होईल त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण सुरुवात करू त्यावेळेला हा घेऊ. याचे काही क्वेश्चन आन्सर आहेत ते मी त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तोपर्यंत आजसाठी जे आहे आपण या ठिकाणी थांबूया. आणि काही जो भाग समजा जर समजला नसेल तर तो पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे की आपण या चॅप्टर नंबर 1 मध्ये द लिव्हिंग वर्ल्ड, एडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन हे आपण बघितलेलं आहे. आणि एडॉप्टेशन इन प्लांट्स अँड एडॉप्टेशन इन ॲनिमल्स हे दोन्ही भाग बघितलेले आहेत आणि याचे विविध उदाहरण आपण बघितलेले आहे. तर आजच्यासाठी मी या ठिकाणी थांबतो आहे. माझ्याने जेवढं शक्य होईल, मी शाळेचा दूर जरी असलो तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून पाठवत राहीन आणि हेच व्हिडिओ पाहून तुम्हाला काय करायचं आहे, पुढे वाढत राहायचं आहे जोपर्यंत मी शाळेत येत नाही तोपर्यंत. पालकांना पण माझा एक मेसेज आहे की आमची जी ड्युटी आहे ती आम्हाला करावीच लागणार आहे शासनाच्या आदेशाप्रमाणे. आम्हालाही कळतं की मुलांचं जे आहे नुकसान होत आहे, पण त्याच्यावर काही पर्याय नाही. पण हाच एक आपल्याला पर्याय या ठिकाणी दिसतो आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवून या ठिकाणी टाकत आहे. चला, धन्यवाद, नमस्कार.